महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, लक्ष लक्ष तरुणांचे स्फूर्तिस्थान, मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी घटनेचा अधिकार आपल्याला दिला, त्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, परिवर्तन सभेला संबोधित करण्यासाठी शिवसेना नेते, संसदपटू आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी सावंत साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे। बांधवांनो, निवडणुका येतील जातील, निवडणुका येतील जातील, सत्ता हे साध्य नव्हे। जनसेवेचे व्रत अंगीकृत केलेले आपण शिवसैनिक आहोत। शिवसेनेचा लढा हा न्यायाचा, नीतीचा लढा आहे। जेथे अन्याय दिसेल तेथे प्राणपणाने ठाकणे हा आम्ही आमचा धर्म समजलेला आहोत। म्हणून न्यायनिधीपूर्वक धारण केलेला भगवा ध्वज मरेपर्यंत खाली उतरू देणार नाही, याची आपण ग्वाही द्यायची आहे। आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी यांनी एक युवा तरुण तडफदार नेतृत्व आपल्या समोर उभं केलेलं आहे। सन्माननीय दिपेशजी म्हात्रे साहेब यांनी 15 वर्ष नगरसेवक पदावरती काम करत असताना मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे। आदरणीय पुंडलिकजी म्हात्रे साहेब, ज्यांना आम्ही दादा म्हणतो, आणि दादा हे सर्व पक्षीय, सर्व कार्यकर्त्यांशी समभावनेने वागणारे आमचे दादा। दादांच्या कृपाशीर्वादाने त्यांची दोन्ही सुपुत्र आज आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, आणि त्यांचा हा कार्य अहवाल पाहून सन्माननीय दिपेशजी म्हात्रे साहेब यांना आमदारकीची तिकीट या ठिकाणी जाहीर झालेले आहे। 143 मतदारसंघाचं नेतृत्व दिपेशजी म्हात्रे साहेबांनी यापूर्वीही केलं होतं, आणि त्यावेळेस थोडासा कुठेतरी आपण कमी पडलो, परंतु आता सर्व शिवसैनिकांना मनामध्ये घेतलेलं आहे। परिवर्तन म्हणजे परिवर्तन, आणि या परिवर्तनासाठी आपण सर्व शिवसैनिक सज्ज झालेले आहोत। आणि त्याचं महत्वाचं कारण आपले आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना ज्या पद्धतीने आपलं पद सोडावं लागलं,